सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जतमधील प्रशासकीय इमारतींना महापुरुष व स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्याची आग्रही मागणी. जत तालुक्यातील विविध शासकीय व सार्वजनिक इमारतींना महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्यात यावीत अशी आग्रही मागणी शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख श्री महादेव हिंगमिरे यांनी केली आहे. इतिहासातील महान व्यक्तिमत्वांच्या कार्याचा आणि त्यागाचा सन्मान व्हावा, तसेच पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. जत शहरातील नवीन नगर परिषद इमारतीस महात्मा बसवेश्वर महाराज प्रशासकीय भवन, तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयाच्या इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय भवन, तर पंचायत समिती जतच्या इमारत छत्रपती शिवाजी महाराज भवन असं नामकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जत मार्केट कमिटीच्या इमारतीस महान स्वातंत्र्य सैनिक सिंदूर लक्ष्मण भवन असं नाव देण्यात यावे अशी ही मागणी आहे. जत तालुक्यातील उमराणी गावचे नाव बदलून हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजरनगर असं नामकरण करण्यात यावे अशी ही मागणी मांडण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सामाजिक समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाहीचा भक्कम आधार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तर स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला. अशा महापुरुषांच्या नावाने शासकीय इमारती ओळखल्या गेल्यास त्यांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल असा विश्वास श्री हिंगमिरे यांनी व्यक्त केला. महापुरुषांच्या विचारांना आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला खरे अभिवादन म्हणजे त्यांच्या नावानं प्रेरणादायी स्मारक उभे करणे. जतच्या विकासाबरोबरच आपल्या गौरवशाली इतिहासाची जपणूक होणंही तितकंच महत्त्वाचं आहे अशी भूमिका श्री महादेव हिंगमिरे यांनी मांडली. या मागणीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करून संबंधित इमारतींच्या नामकरणाबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा जत तालुक्यातून व्यक्त होतीये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.